नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। आज मी तुम्हाला आपली जी अर्थव्यवस्थेची नवीन बॅच सुरू होते त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे। यामध्ये कोणता सिलेबस कव्हर होणार आहे आणि काय गोष्टी। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपली ज्ञानदीप अकॅडमीची अर्थव्यवस्थेची नवीन बॅच आहे भारतीय अर्थव्यवस्था, ही 25 डिसेंबरपासून सुरू होते, म्हणजे उद्यापासून 25 डिसेंबरपासून, बरोबर आहे। मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही याला ॲडमिशन केव्हा घेऊ शकता। तर लक्षात ठेवा, ही जी आपली बॅच आहे ही बॅच आपल्या ॲपवर वर्षभर असणार आहे, त्यामुळे तुम्ही या कोर्सला केव्हाही ॲडमिशन घेऊ शकता। मग किती दिवस ॲक्सेस असेल, तर लक्षात ठेवा, तुम्ही ज्या दिवशी या बॅचला ॲडमिशन घ्याल त्या दिवसापासनं तर तिथून पुढं एकूण 90 दिवस या बॅचला तुम्हाला ॲक्सेस असेल। मग पुढचा महत्त्वाचा प्रश्न, खूप सगळ्या जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांचा किंवा गृहिणींचा, की आम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी दिवसा वेळ मिळत नाही, मग मी काय करावं। लक्षात ठेवा, या बॅचवर असणारे जे व्हिडिओज आहेत हे व्हिडिओज तुम्ही दिवसातील 24 तासामध्ये केव्हाही पाहू शकता। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, हे व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा पाहू शकता, किती वेळा व्हिडिओ पाहावं यावर कसलंही बंधन नाही। फक्त महत्त्वाचं काय आहे, ज्या दिवशी तुम्ही ॲडमिशन घ्याल त्या दिवसापासनं ते 90 दिवस तुम्हाला ॲक्सेस मिळेल। फक्त महत्त्वाचा मुद्दा, हे थर्ड पार्टी ॲप्लिकेशन असल्यामुळं यामध्ये तुम्हाला कोणत्याही कारणास्तव ॲक्सेस वाढवून मिळत नाही। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, आम्ही या ॲपमध्ये थोडक्यात काय, ही बॅच नवीन ॲपवर ॲड केली आहे, यामध्ये आम्ही ॲड करण्याचा प्रयत्न केला आहे। तो मुद्दा असा आहे की हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही ऑफलाईन डाउनलोड करू शकता। बऱ्याचदा काय असतं की नेटवर्क कनेक्शन काही वेळेला असतं, काही वेळेला नसतं, लाईव्ह व्हिडिओ पाहताना अडचणी येतात, तर तुम्ही हा व्हिडिओ ऑफलाईन डाउनलोड करू शकता आणि मग तुम्ही तुमच्या सवडीच्या वेळेत तो व्हिडिओ पाहू शकता। फक्त महत्त्वाचा मुद्दा, हा व्हिडिओ जसं यूट्यूबला डाउनलोड केलेला व्हिडिओ फक्त यूट्यूबच्या ॲपवरच पाहता येतो, सेम त्याच पद्धतीनं या बॅचमध्ये डाउनलोड केलेला व्हिडिओ हा तुम्ही फक्त ॲपवर पाहू शकता, मात्र कितीही वेळा पाहू शकता, त्यावर बंधन नाही। काही महत्त्वाचा मुद्दा आहेत, 25 डिसेंबरपासून सुरू होते, मात्र तुम्ही केव्हाही ॲडमिशन घेऊ शकता। ऑफलाईन डाउनलोड होऊ शकतो, फक्त ॲपवर होऊ शकतो। मग हे डाउनलोड कोणत्या ॲपवर करायचं, तर आपले 2-3 ॲप आलेत पहा, आम्ही ते आणखीन क्लॅरिफाय करू लवकरात लवकर। मात्र ही पर्टिक्युलर बॅच कुठं डाउनलोड करायची, तर परत एकदा सांगतो, लक्षात घ्या, तुम्ही प्ले स्टोअरवर गेल्यानंतर ज्ञानदीप अकॅडमी नावाचं जेव्हा नाव टाकाल त्यावेळी रेड कलरचा लोगो असणारा ॲप ओपन होईल। रेड कलरचा लोगो, या ठिकाणी एज्युकेशन माइंड मीडिया आहे आणि या ठिकाणी सगळ्यात पहिला रिव्ह्यू मी दिला आहे, महेश शिंदे, 16 डिसेंबर 2020ला मी रिव्ह्यू दिला आहे। मग हे कारण काय आहे की बऱ्याचदा मार्केटमध्ये चुकीचे ॲप असू शकतात, तर लक्षात ठेवा, ज्ञानदीप अकॅडमी पुणे, लाल कलरचा लोगो, लक्षात ठेवा, लाल कलरचा लोगो, रेड कलरचा लोगो, हे MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा ॲप आहे। लाल कलरचा लोगो, एज्युकेशन माइंड मीडिया, या ॲपची साईज जवळपास 29 ते 32 MBच्या आतमध्ये आहे। त्या ठिकाणी तुम्ही हा लोगो ॲप डाउनलोड करायचे, त्या ॲपवर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता। जे मगाशी मी तुम्हाला क्लिअर केलं, तुम्ही हा व्हिडिओ दिवसात केव्हाही पाहू शकता, 90 दिवस ॲक्सेस असेल। आता यात आम्ही नवीन चेंजेस काय केलेत, तर मागे खूप विद्यार्थ्यांच्या अडचणी अशा होत्या की मागच्या व्हिडिओजला इंटरनेट खूप जास्त यूज व्हायचं, कन्झ्युम व्हायचं, म्हणजे व्हिडिओची क्वालिटी चेंज करता येत नव्हती। तर या नवीन ॲपमध्ये आम्ही ह्या सुधारणा केलेल्या आहेत की या ॲपमध्ये तुम्ही तुमच्या व्हिडिओची क्वालिटी चेंज करू शकता, व्हिडिओची स्पीड चेंज करू शकता। तुम्हाला 1 टाइम स्पीडनं पाहायचं, 2 टाइम्स पाहायचं, 3 टाइम्सनं पाहायचं, कोणते किती तुम्ही स्पीड चेंज करू शकता आणि सोबतच तुम्ही त्या व्हिडिओची क्वालिटी, जसं आपल्याला यूट्यूबला व्हिडिओची क्वालिटी चेंज करता येते, त्याच पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा तुम्ही तुमच्या व्हिडिओची क्वालिटी नक्की चेंज करू शकता, हे लक्षात ठेवा। रोज एक व्हिडिओ अपलोड केला जाईल, महत्त्वाचं आहे। 90 दिवस ॲक्सेस असेल, 75 पेक्षा जास्त व्हिडिओ यामध्ये असतील। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की या ॲपसाठी पेमेंट कुठनं करायचं, तर अगोदर आपले खूप वेगळे ऑप्शन्स होते। लक्षात ठेवा, या पर्टिक्युलर बॅचला हे ॲप डाउनलोड केल्यानंतर पेमेंट तुम्हाला ॲपवरच करायचं आहे। कोणत्याही फोन नंबरवर गुगल पे करायचं नाही आहे, फोनपे करायचं नाही, जी अगोदर सिस्टीम होती त्या ॲपवर तो जो कोर्स आहे त्या कोर्सवर तुम्ही क्लिक केल्यानंतर पेमेंटचं ऑप्शन येतं, त्या पेमेंटच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलमधील डेबिट कार्डच्या मार्फत किंवा तुमच्या ATM, ज्याला डेबिट कार्ड आपण म्हणतो, फोनपे, गुगल पे किंवा तुमच्या नेट बँकिंगच्या मार्फत तुम्ही पेमेंट करू शकता। लक्षात ठेवा, तुम्हाला ॲपवर तो जो पर्टिक्युलर कोर्स आहे त्या ठिकाणीच तुम्हाला पेमेंट करायचं आहे। जर तुम्ही दुसऱ्या पद्धतीनं पेमेंट केलं तर तुम्हाला ॲक्सेस मिळणार नाही।
लक्षात ठेवा, तुम्ही पेमेंट केल्यानंतर एक तासाभराच्या आत तुम्हाला लगेचच्या लगे ॲक्सेस मिळेल. उद्यापासून तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी सुरू होईल. गुगल पे, फोनपे, नेट बँकिंग, ATM यामार्फत तुम्ही डाउनलोड करू शकता. हा जो आपला इकॉनॉमिक्सचा कोर्स आहे याच्या नोट्स तुम्हाला PDF स्वरूपात मिळतील. महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता आपण पाहूया की या कोर्सच्या अंतर्गत आपण कोणता सिलेबस कव्हर करणार आहोत. सिलेबस महत्त्वाचा आहे आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा जो कोर्स आहे, हा कोर्स जे विद्यार्थी UPSCची तयारी मराठीमधनं करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. राज्यसेवा पूर्व, राज्यसेवा मुख्य, त्यानंतर कंबाईंडची पूर्व आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट STI मेन्सची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा कोर्स खूप जास्त महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला सर्वांना सुचवेल की हा व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आम्ही कसं शिकवतो हे जर पाहायचं असेल तर ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर गेलात तर त्या ठिकाणी खूप सगळे कन्सेप्ट मी मराठीमध्ये शिकवलेले आहेत. ते कन्सेप्ट तुम्ही गो थ्रू केलं तर तुम्हाला लक्षात येईल की आम्ही कोणत्या पद्धतीनं शिकवतो. चालेल, तर आपण आता पाहूया की कोणता सिलेबस या बॅचमध्ये आपण कव्हर करणार आहोत. चला आपण सिलेबसकडे पाहूया कोणता सिलेबस आहे तो. तर हा मार्कांचा पॅटर्न आहे वर्षभरामध्ये. या समग्र लक्ष्य अर्थशास्त्रावर कोणते प्रश्न असतात हे आपण पाहितलं. आता आपण दुसरा मुद्दा आपण पाहूया, या समग्र लक्ष्य अर्थशास्त्रात कोणते मुद्दे कव्हर आहेत. हा राज्यसेवेच्या सिलेबसचा पार्ट आहे. मी तुम्हाला काय सांगितलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, त्या देशाच्या त्या जॉग्राफिकल टेरिटरीमध्ये किंवा त्या देशाच्या लोकांच्या मालकीमध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवा उत्पन्न होतात याला आपण थोडक्यात त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो. मग हे राष्ट्रीय उत्पन्न GDP मध्ये कसं मोजतात, GNP मध्ये कसं मोजतात, किंवा हे मोजत असताना याची समान वाटणी झालेली आहे की नाही हे कुठं तपासतात, पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय, त्यानंतर तुमचं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे GDP मोजण्याच्या पद्धती कोणत्या कोणत्या आहेत. मग यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन. म्हणजे काय, तर तुम्ही स्थूल मूल्यवर्धन किती केलेलं आहे हे सगळ्या बेसिक गोष्टी आपण शिकणार आहोत. आणि हे आपण ओळीनं शिकणार आहोत. म्हणजे एक एक करून आपण त्या सोयीनं जाणार आहोत. ज्या दिवशी जो टॉपिक मी कव्हर करेल त्या दिवशी त्या टॉपिकमध्ये काय कव्हर केलंय हे मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला सिलेबसचा ट्रॅक ठेवता येईल आणि त्या अनुषंगानं तुम्हाला प्रिपरेशन करता येईल. पुस्तक कोणतं वाचावं, काय वाचावं याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. त्यामध्ये नवीन वेगळी गोष्ट अशी काहीच नाही आहे. तरी मी सर्व विद्यार्थ्यांना सूचित करेल की तुम्ही हा सगळ्याचा सगळा व्हिडिओ आहे डेमॉन्स्ट्रेशन लेक्चरचा, हा सर्व व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला चला ठीक आहे तुम्ही बॅच जॉईन नाही केली तरी ॲटलिस्ट राज्यसेवा मुख्यच्या सिलेबसमध्ये काय आहे हे तुम्हाला कळेल. इथं तुम्हाला लक्षात येईल की ह्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत हे सगळे त्यांनी नवीन ॲड केलेला भाग आहे. आपण पाहूया. आता हे आपण पाहिलं. दुसरं आहे वृद्धी आणि विकास. बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वृद्धी आणि विकास म्हणजे काय, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. वर करणी पाहायला गेलं तर वृद्धी आणि विकास हा जो टॉपिक आहे हा खूप सोपा टॉपिक आहे, बरोबर आहे. या टॉपिकमध्ये असंच खूप जास्त अवघड कन्सेप्ट नाही आहेत. यामध्ये काय येतं, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असेल, किंवा ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, मानव निर्धनता निर्देशांक 1, 2, त्यानंतर जेंडर एम्पॉवरमेंट मेजर, त्यानंतर जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, हे सगळे इंडेक्सेस यामध्ये येतात. मग आपल्याला काय वाटतं, आपण या सगळ्या इंडेक्सेसला कॅज्युअली घेतो आणि आपण यांना काय करतो, नेग्लेक्ट करतो. जो भाग आपल्याला खूप जास्त अवघड वाटतो ना आपण त्यावर फोकस करतो. जो भाग सोपा आहे आणि जो खूप जास्त स्कोरिंग आहे याकडे मात्र आपण कधीच फोकस करत नाही. इथे एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या इकॉनॉमिक्सच्या बॅचमध्ये तुम्हाला काय आवडतं याच्याशी मला काहीच घेणं देणं नाही. म्हणजे काही लोकांचं म्हणणं असं, सर हा पोर्शन तुम्ही डिटेल्डमध्ये शिकवा, सर स्टोरी सांगा. नाही, ज्या पोर्शनला खूप जास्त मार्क्स असतील त्या पोर्शनच्या सोयीनं त्या ठिकाणी वेटेज दिलं जाईल, तेवढा लेक्चरचं वेटेज दिलं जाईल. आता इथं जर तुम्ही पाहायला जाल तर तुमच्या लक्षात येईल हा जो वृद्धी आणि विकास हा जो टॉपिक आहे या टॉपिकवर राज्यसेवेने वर्षभरात किती प्रश्न विचारलेत, तर 2011ला जवळपास 18 प्रश्न होते. या ठिकाणी 2011ला जवळपास 18 प्रश्न होते. त्यानंतर 32, 28, 42, 35, 37. तुम्ही रिसेंट वर्षांचा ट्रेंड बघा तर तुम्हाला लक्षात येईल की या शेवटचे जे 5 वर्ष आहेत 2015 ते 2019 या 5 वर्षांमध्ये ॲव्हरेज प्रश्न विचारले गेलेत 45+, बरोबर आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, हा पोर्शन जरी तुम्हाला सोपा फॅक्च्युअल जरी वाटत असला तरी या पोर्शनला मार्क्स खूप जास्त आहेत, मार्क्स. आणि काय होतं, आपण पुस्तकाच्या सोयीनं किंवा पुस्तकाच्या इंडेक्सनुसार आपण तयारी करतो, आपण सिलेबसनुसार तयारी करत नाही. आणि यामुळं माझा सगळा सिलेबस वाचून झालाय हा कॉन्फिडन्सच आपल्याला येत नाही. आपल्या या बॅचचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की मी तुम्हाला ओळीनं सिलेबसनुसार शिकवत जाणार आहे, पुस्तकानुसार शिकवत जाणार नाही.
म्हणून लक्षात ठेवा, ही बॅच त्यासाठी महत्त्वाची आहे. आता आपण बघूया या वृद्धी आणि विकासमध्ये कोणते टॉपिक कव्हर झालेले आहेत. पहा, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, विकासाचे निर्देशांक. विकास म्हणजे काय? डेव्हलपमेंटचे इंडिकेटर्स. मग इथे आपण काय शिकणार? तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा काय कन्सेप्ट आहे हे आपण शिकणार. त्यानंतर विकासाचे सामाजिक आणि आर्थिक निर्देशांक. त्यानंतर सर्वसमावेशक विकास, शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट आठवतं तुम्हाला? मी खूप लोकांना ऑनलाईन सुद्धा शिकवलेलं आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट कुणी दिली? तर सगळ्यात अगोदर सस्टेनेबल डेव्हलपमेंटची व्याख्या ब्रुंटलँड कमिशननं दिली. ब्रुंटलँड कमिशन कोण होतं? तर नॉर्वेचे जे पंतप्रधान आहेत त्यांचं नाव ब्रुंटलँड होतं. ब्रुंटलँड त्यांनी सगळ्यात अगोदर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या शब्दाची व्याख्या दिली आणि त्याच्यानंतर त्यामध्ये खूप मोठा विकास होत गेला. मग शाश्वत विकास असेल, विकास आणि पर्यावरण असेल, मग ग्रीन टॅक्स म्हणजे काय, कार्बन टॅक्स म्हणजे काय, त्यानंतर हरित स्थूल देशांतर्गत उत्पन्न म्हणजे काय, जीडीपी, ग्रीन जीडीपी म्हणजे काय. मी त्या दिवशी तुम्हाला सोपा कन्सेप्ट सांगितला होता. हा पेन आणि या पेनसोबत एखाद्या देशात जेवढ्या वस्तू उत्पन्न झाल्यात, या वस्तू आणि सेवांची पैशांच्या स्वरूपात केलेली एकूण किंमत म्हणजे त्या देशाचा जीडीपी होय. बरोबर आहे. थोडक्यात काय, आपल्या भारतामध्ये एका आर्थिक वर्षात जेवढ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालंय, या सगळ्या वस्तू आणि सेवांचं जेव्हा आपण पैशांमध्ये किंमत मूल्य मोजतो तेव्हा त्याला आपण जीडीपी असं म्हणतो. हा पहिला सोपा कन्सेप्ट आहे. पण एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण या वस्तू आणि सेवांचं उत्पादन करत असतो तेव्हा यांच्या उत्पादनासाठी आपण पर्यावरणाला सुद्धा हानी पोहोचत असतो. समजा 100 रुपयांच्या वस्तूंचं उत्पादन झालंय आणि या 100 रुपयांच्या वस्तूंचं उत्पादन करत असताना तुम्ही पर्यावरणाला जी हानी पोहोचवली आहे हे आपण समजा पैशांमध्ये मोजली आणि ते पैशांमध्ये मोजल्यानंतर ती हानी निघली समजा 30 रुपये. तर 100 मायनस 30, 100 रुपये तुमचा जीडीपी मायनस तुम्ही 30 रुपये केले तर जे 70 रुपये राहतात, हे 70 रुपये म्हणजे तुमचा ग्रीन जीडीपी. याचा अर्थ काय आहे? जीडीपीची जी किंमत आहे त्यामधनं ते जीडीपी उत्पन्न करण्यासाठी जेवढ्या रुपयांची पर्यावरणाला हानी पोचवली गेली, मग ते प्रदूषण असेल, झाडांची तोड असेल, वन्यजीवांचा झालेला मृत्यू असेल किंवा आणखी जे काय असेल, कार्बन डायऑक्साईडचं इमिशन असेल, हे सगळं आपण जेव्हा पैशामध्ये मोजतो आणि त्या जीडीपीच्या किमतीमधनं आपण मायनस करतो तेव्हा त्याला आपण ग्रीन जीडीपी किंवा हरित स्थूल देशांतर्गत उत्पन्न असं म्हणतो. ग्रीन जीडीपी ही संकल्पना कोणी दिली? ही संकल्पना चीनचे पंतप्रधान, माजी पंतप्रधान वेन जियाबाओ यांनी दिली. ही थोडी इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहेत. आपण यांना त्या सोयीनं जाणार आहोत. म्हणजे शाश्वत विकास शिकवताना फक्त डेफिनेशन महत्त्वाचे नाहीये, त्यामागचं बॅकग्राऊंड सुद्धा कळणं गरजेचं आहे. आलं लक्षात? आणि बऱ्याचदा काय वाटतं की मी तुम्हाला म्हणलं ना की अरे चला आता नवीन सिलेबस आला, पटपट नवीन पुस्तक घ्या. बिलकुल नाही. कोळंबे सरांचं पुस्तक आणि किरण देशले सरांचं पुस्तक हे मोर दॅन सफिशियंट आहे. अत्यंत सुंदर पुस्तक आहे. तर मी सुद्धा त्यामधूनच शिकवणार आहे, जेणेकरून कुठून काय शिकवलं गेलं तुम्हाला कळेल आणि याच्या रेडीमेड नोट्ससुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील, ज्या तुम्हाला फक्त काय करायच्यात, रिवाईज करायच्या. आता यामध्ये आणखीन काय आर्थिक विकासाचे घटक, नैसर्गिक साधनं, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, भांडवल, लोकसंख्या. आता बघा यांनी काय केलंय, लोकसंख्या हा खूप छोटा, किती बघा इथं किती ओळी दिल्यात, लोकसंख्या, मानवी भांडवल, लोकसंख्या, संक्रमणाचा सिद्धांत, बस 1 2 3 4 5 5 शब्द त्यांनी दिलेत. बरोबर आहे. म्हणजे मला सांगा या 5 शब्दांवर तुमचा सिलेबस संपणार आहे का? नाही संपणार आहे. या 5 शब्दांसाठी कमीत कमी 4 ते 5 तासांचे लेक्चर आवश्यक आहेत, ज्यामध्ये बर्थ रेट म्हणजे काय, डेथ रेट म्हणजे काय, लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत म्हणजे काय, माल्थसची पॉप्युलेशनची थेरी काय आहे, डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेरी काय आहे, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला शिकायच्या, राईट. आणि यामध्ये मग युनिसेफचे नॉर्म्स काय आहेत, हे सगळं, शाश्वत विकासाची उद्दिष्ट काय आहेत, त्यानंतर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, जेंडर एम्पॉवरमेंट मेजर, शिक्षण, आरोग्य आणि पोषण, हे आपल्याला यामध्ये शिकायचे. त्यानंतर दारिद्र्य विषयाचे अंदाज आणि मापन, दारिद्र्य रेषा, मानवी दारिद्र्य निर्देशांक, उत्पन्न, दारिद्र्य, रोजगार यामधील परस्पर संबंध, वितरण आणि सामाजिक न्यायाची समस्या, भारतातील सामाजिक सुरक्षा उपक्रम. तसं बघायला गेलं तर या सगळ्यांमध्ये काय वाचावं हे कळणं खूप जास्त डिफिकल्ट आहे. पण जर आपण याला योग्य पद्धतीनं जर डिव्हिजन केलं तर आपल्याला सोप्या भाषेमध्ये कळेल यामध्ये काय विचारलं गेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या टॉपिकचा सगळ्यात मेन फोकस आहे वेगवेगळे इंडेक्सेस. जवळपास 25 ते 30 इंडेक्सेस आहेत. ते 25 ते 30 इंडेक्सेस आपण इथे शिकणार आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं पहा काय आहे, दारिद्र्य. दारिद्र्य हा टॉपिक 2-3 ठिकाणी डिवाइड करून दिलाय, तरी सुद्धा या ठिकाणी सुद्धा दारिद्र्य दिलाय. त्यामुळे दुसरा मेन फोकस असणार आहे दारिद्र्य, ज्याला आपण गरिबी सुद्धा म्हणतो.
रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे काय, त्यानंतर ॲब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे काय. तिसरं महत्त्वाचं आहे बेरोजगारी, हा यातला महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि चौथा महत्त्वाचा टॉपिक आहे तो आहे लोकसंख्या, जो याचा मेन फोकस आहे, लोकसंख्या. बरोबर आहे. आता तुम्हाला वाटत असेल इंडेक्सेस शिकलं, दारिद्र्याचे कन्सेप्ट क्लिअर झाले, बेरोजगारीचे कन्सेप्ट क्लिअर झाले, लोकसंख्येचे कन्सेप्ट क्लिअर झाले म्हणजे आपल्याला हे 45 मार्क पडतील. बिलकुल नाही. लक्षात ठेवा, इथं त्यांनी सगळ्यात शेवटचा मुद्दा काय ऍड केलाय, भारतातील सामाजिक सुरक्षा उपक्रम, भारतातील सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह, म्हणजे या सर्व क्षेत्रांमधील जे सरकारी धोरणं आहेत, सरकारी धोरणं, कोणते सरकारी धोरणं, जे केंद्र सरकारचं धोरण आहे आणि जे राज्य सरकारचं धोरण आहे. म्हणजे थोडक्यात काय, तुमचा HRD याचा जो सिलेबस आहे त्यातले काही महत्त्वाचे धोरणं, ॲटलिस्ट त्यांचे उद्दिष्ट तरी तुम्हाला माहीत असायला हवे. केंद्र सरकारची धोरणं, राज्य सरकारची धोरणं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या इंडेक्सेस, त्यानंतर दारिद्र्य, बेरोजगारी आणि लोकसंख्या या सगळ्यांशी निगडीत असणाऱ्या सरकारी योजना, गव्हर्नमेंट स्कीम. बरोबर आहे. एवढं या सगळ्या सेकंड पार्टचा टार्गेट आहे. आलं लक्षात. तुम्हाला हा प्रत्येक मुद्दा जर कळत असेल तर त्या सोयीनं तुम्हाला प्रिपरेशन करायचं. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्हाला सिलेबसचा ॲनालिसिस योग्य पद्धतीनं करता येत नाही तोपर्यंत पुस्तक वाचणं वायफळ असतं. आणि मग सरतेशेवटी आपण MPSCला नाव ठेवायला सुरू करतो की MPSC चांगली नाही, वाईट आहे, 5 वर्ष, पंचवार्षिक योजना, गाळात रुतणं, कोचिंग क्लासवाले लुटतात, मेसवाल्या मावशी लुटतात. कुणी तुम्हाला लुटत नसतं. ही तुमची स्वतःची चॉईस असते, तुमचं स्वतःचं डिसिजन असतं जे ठरवतं. तुम्ही कोणाचाही गायडन्स घेत नाही. तुम्हाला वाटतं आपण खूप जास्त अतिशहाणे आहोत, येतो आणि दन पुस्तकं वाचतो. पुस्तकं वाचण्याच्या अगोदर जोपर्यंत तुम्हाला सिलेबसमध्ये काय विचारलं गेले हे तुम्हाला डिफाईन करता येत नाही तोपर्यंत तुम्ही पुस्तकं वाचून काहीही फायदा नाही. आणि काय विचारलं गेलं हे कळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुम्हाला या ठिकाणी सिलेबस खूप चांगला माहीत असणं अपेक्षित आहे. जर सिलेबस चांगला माहीत असला तर फायदा होईल, अदरवाईज तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. राहील लक्षात. हा आपल्या सिलेबसचा 2 नंबरचा टॉपिक आहे, वृद्धी आणि विकास, ज्यावर एवढे सगळे टॉपिकवरचे मिळून प्रश्न येणार आहेत. क्लिअर. तर आपला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे सार्वजनिक वित्त. सार्वजनिक वित्त म्हणजे पब्लिक फायनान्स. सगळ्यात अगोदर सिलेबस बघण्याच्या अगोदर तुम्हाला इथं किती मार्क विचारले जातात वर्षभरात याचा अंदाज घ्यायचा असेल तर लक्षात घ्या, जवळपास ॲव्हरेज प्रश्न विचारले जातात 18 ते 25. म्हणजे पहा, 25, 19, 15, 11, 15, 17, 22, 20, 25. हा पहिला मुद्दा. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, सार्वजनिक वित्त हा जो टॉपिक आहे या टॉपिकवर विचारले जाणारे प्रश्न हे रिलेटिव्हली इझी असतात, सोपे असतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, काही फॅक्च्युअल म्हणजे आकड्यावर संबंधित असणारे प्रश्न थोडेसे जास्त असतात, फॅक्च्युअल. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आकड्यांपेक्षा इथं विचारले जाणारे प्रश्न काय असतात, सर्टेन असतात. म्हणजे खूप जास्त आउट ऑफ सिलेबस असा प्रश्न विचारला जात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पब्लिक वित्त या टॉपिकवर जे प्रश्न विचारले जातात ते शक्यतोवर चालू घडामोडीशी निगडीत असतात. म्हणजे जो कोणी व्यक्ती 4 महत्त्वाच्या गोष्टींवर फोकस करेल, 4 महत्त्वाच्या गोष्टी. कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी? पहिली महत्त्वाची गोष्ट आहे भारत सरकारचं बजेट. मी इथं लिहून देतो. भारताचं अर्थसंकल्प आणि भारताची आर्थिक पाहणी व याचबरोबर महाराष्ट्राचा सुद्धा अर्थसंकल्प आणि महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी या 4 गोष्टीवर जो कोणी फोकस करेल तर या 25 प्रश्नांपैकी 3 ते 4 प्रश्न हे या 17 ते 18 पानांमध्ये तुम्हाला सहज कव्हर होऊन जाईल. बरोबर आहे. एकदा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आली की तुम्हाला हे सगळं कळून जाईल. म्हणून लक्षात ठेवा, सार्वजनिक वित्त ज्याला पब्लिक फायनान्स म्हणलं जातं, यामध्ये सगळ्यात मेन फोकस असेल भारत सरकारचं बजेट, त्याच्या महत्त्वाच्या संकल्पना, भारत सरकारची आर्थिक पाहणी, महाराष्ट्र सरकारची आर्थिक पाहणी, महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प हा त्यामधला सगळ्यात मेन फोकस असणार आहे. आता बघा, ह्या प्रश्नांचा वेटेज काय, 18 ते 25 प्रश्न या पर्टिक्युलर टॉपिकवर विचारले जातात, ज्याचं नाव आहे सार्वजनिक वित्त, जो आपल्या सिलेबसचा तिसरा टॉपिक असणार आहे. आपला बॅचचा हा तिसरा महत्त्वाचा टॉपिक असणार आहे. आता बघा, कधी पण पब्लिक फायनान्स, मी तुम्हाला खूपदा एक वाक्य सांगत असतो की पब्लिक फायनान्स हा कन्सेप्ट कळण्याच्या अगोदर, कोणताही टॉपिक वाचण्याला सुरू करण्याच्या अगोदर, जेव्हा तुम्ही त्याला बर्ड्स आय व्ह्यू देता, बर्ड्स आय व्ह्यू देणं म्हणजे काय, त्या पर्टिक्युलर मुद्द्याला वरून पाहणं, थोडंसं वरून त्याला समजावून घेणं. तर इथं लक्षात ठेवा, बर्ड्स आय व्ह्यू पाहणं म्हणजे काय, तो खूप सोपा कन्सेप्ट आहे. तुम्ही अगोदर त्याला वरून पाहणं की आता आपण काय शिकणार आहोत.
जसं की सेकंड लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं, त्यात मेजरली काय येतं, इंडेक्सेस येतात, दारिद्र्य येतं, बेरोजगारी येतं, लोकसंख्या येतं आणि या सगळ्या घटकांशी निगडीत असणाऱ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स येतात. मग इथं नेमकं काय येतं, तर लक्षात ठेवा, जेव्हा कधी तुमच्या आयुष्यात पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्त हा टॉपिक येईल तर त्यामध्ये लक्षात ठेवा, हा सरळ सरळ कशाशी संबंधित टॉपिक असतो, सरकारची कमाई आणि सरकारचा खर्च. हे सगळ्यात बेसिक आहे, हे तुम्हाला प्रत्येकाला माहीत असायला हवं. लक्षात ठेवा, पब्लिक फायनान्स किंवा सार्वजनिक वित्त याचा सगळ्यात मेन टॉपिक आहे सरकारची कमाई आणि सरकारचा खर्च. याला आपण आणखीन एका वेगळ्या नावानं ओळखतो, तुम्हाला माहीत असेल बघा. याला आपण काय म्हणतो, याला आपण फिस्कल पॉलिसी या नावानं सुद्धा ओळखतो. फिस्कल पॉलिसी किंवा मराठीमध्ये आपण याला म्हणतो राजकोषीय धोरण. राजकोषीय धोरण म्हणजे नेमकं काय, सरकारने कुठून कुठून कसे कसे किती पैसे कमावलेत, सरकारने कुठं कुठं कसे कसे किती पैसे खर्च केलेत, सरकारने कुठून कसे किती पैसे कमावलेत, सरकारनं कुठं कसे किती पैसे खर्च केलेत, याचा जो लेखाजोखा मांडला जातो त्याला आपण राजकोषीय धोरण किंवा फिस्कल पॉलिसी असं म्हणतो. आता ही जी फिस्कल पॉलिसी असते, ही फिस्कल पॉलिसी वेळेनुसार 3 प्रकारची असते. 3 प्रकार. कोणते 3 प्रकार आहेत, एक असते दीर्घकालीन म्हणजे लॉंग टर्म, दुसरी असते मध्यकालीन म्हणजे मीडियम टर्म आणि तिसरी असते लघुकालीन म्हणजे काय, शॉर्ट टर्म. अशी 3 प्रकारची काय असते, ही फिस्कल पॉलिसी असते. लॉंग टर्म, मीडियम टर्म, शॉर्ट टर्म. लॉंग टर्म फिस्कल पॉलिसी म्हणजे काय, तर सोपं आहे. या लॉंग टर्म फिस्कल पॉलिसीमध्ये दीर्घकालीन राजकोषीय धोरणामध्ये सरकार इथून पुढचे 15 ते 25 वर्ष कुठून कुठून कसे आणि किती पैसे कमवणार आहे आणि या पुढच्या 15 ते 25 वर्षात सरकार कुठं कुठं कसे आणि किती पैसे खर्च करणार आहे याचा जो पूर्ण अकाउंट मांडलं जातं त्याला आपण म्हणतो दीर्घकालीन राजकोषीय धोरण. मग या 15 किंवा 25 वर्षांना आपण जेव्हा छोट्या छोट्या युनिटमध्ये कन्वर्ट करतो, छोटे युनिट कोणते, पंचवार्षिक योजना, बरोबर आहे. 25 वर्षांच्या कमाई आणि खर्चाला 5-5 वर्षांमध्ये डिवाइड करणं, पंचवार्षिक योजना, याला आपण म्हणतो मध्यमकालीन राजकोषीय धोरण. आणि या पंचवार्षिक योजनांना जेव्हा आपण दरवर्षी किती कमवणार आहोत आणि दरवर्षी किती खर्च करणार आहोत यामध्ये जेव्हा आपण मांडतो तेव्हा त्याला म्हणायचं लघुकालीन. जे काय असतं आपलं, जे असतं आपला अर्थसंकल्प, जो काय आहे आपला अर्थसंकल्प म्हणजे बजेट, बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बजेट हा शब्द पूर्ण संविधानामध्ये कुठेही वापरण्यात आलेला नाही. बजेट 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 आपण जे म्हणतो ना, तर हा शब्द बजेट किंवा अर्थसंकल्प हा शब्दच पूर्ण संविधानामध्ये कुठेही वापरण्यात आलेला नाहीये. त्याऐवजी काय शब्द आहे, वार्षिक अंदाजपत्रक. काय शब्द आहे, वार्षिक अंदाजपत्रक. तर हे राजकोषीय धोरण झालं, ज्याला आपण सिलेबसच्या टेक्निकल भाषेत काय म्हणतो, सार्वजनिक वित्त किंवा पब्लिक फायनान्स. यात आपण काय शिकणार, पहा इंटरेस्टिंग आहे. यात आपण शिकणार आहोत बाजार अर्थव्यवस्थेमधील सार्वजनिक वित्ताची किंवा सरकारच्या कमाई आणि खर्चाची भूमिका. बाजार, तुमची जी इकॉनॉमी आहे या इकॉनॉमीमध्ये सरकारनं पैसे खर्च केल्यामुळं काय होतं, सरकारनं पैसे जास्त टॅक्सेस लावल्यामुळं काय होतं, किंवा जर उद्योगधंदे लॉसमध्ये जात असतील तर सरकार बेलआउट पॅकेज देतं का. जसं की मोदी गव्हर्नमेंटनं अनाऊन्स केलं तर 20 लाख कोटी रुपये ते देणार आहेत. पण कुठून देणार आहेत, पैसे प्रिंट करणार आहेत का चायनीज बँकांकडनं कर्ज घेणार आहेत का आणखीन कर्ज वसूल करणार आहेत, नेमका टॅक्सचा रेट वाढवणार आहेत, नेमकं काय करणार आहेत. तर हे सगळ्यांचं अनालिसिस म्हणजे काय, बाजार अर्थव्यवस्थेमधील सार्वजनिक वित्ताची म्हणजेच सरकारच्या कमाई आणि खर्चाची भूमिका, म्हणजे बाजाराच्या अपयशामध्ये सरकारचं हे धोरण किती कारणीभूत आहे आणि बाजारचं डेव्हलपमेंट होण्यामध्ये किती कारणीभूत आहे. मग त्यामध्ये सार्वजनिक गुंतवणुकीचे निकष, सरकार गुंतवणूक करताना काय निकष ठेवतं, परकीय गुंतवणूक येताना त्यावर काय बंधनं आहेत, त्या बंधनांना फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड कसं ठरवतं, FDI आणि FI मध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये आपण अलाउ केलेलं आहे. त्यानंतर गुणवस्तू म्हणजे काय, म्हणजे मेरिट गुड. गुणवस्तू म्हणजे काय, मेरिट गुड. याचा अर्थ काय असतो, ज्या वस्तूंचा सोसायटीवर सकारात्मक परिणाम असतो त्यांना आपण काय म्हणतो, गुणवस्तू असं म्हणतो. शिक्षण असेल, आरोग्य असेल, हे काय झाल्या, या गुणवस्तू झाल्या, मेरिट गुड झाल्या. कारण यांच्यामुळे काय होतं, यांच्यामुळे सोसायटीवर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतो, त्यामुळे यांना काय म्हणायचं, यांना गुणवस्तू म्हणायचं. दुसरं आहे सार्वजनिक वस्तू. सार्वजनिक वस्तू म्हणजे काय, पब्लिक गुड. ज्या वस्तू सर्व लोकांच्या वापरासाठी सहज उपलब्ध असतात
त्यांना आपण पब्लिक गुड्स असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, तुमचा हा रस्ता आहे, स्ट्रीट लाईट आहे, हे सगळं काय झालं? हे सगळं पब्लिक गुड झालं. तर सार्वजनिक वस्तू, पब्लिक गुड, मेरिट गुड, डिमेरिट गुड, हे सगळे जे नवनवीन कन्सेप्ट येत आहेत ना, हे आपण यामध्ये शिकणार. थोडं इंटरेस्टिंग आहे. हा जो इकॉनॉमिक्सचा भाग आहे, हा तुम्ही याच्या अगोदर कधी शिकलेला नाहीये. हा थोडा नवीन का आहे? कारण इकॉनॉमिक्स काहीतरी नवीन कळायला मिळेल. आता बघा, मी तुम्हाला बर्ड्स आय व्ह्यू काय सांगितला की सार्वजनिक वित्तामध्ये ह्या सगळे जे घटक घडणार आहेत ना, या घटकांचा सरकारच्या कमाईशी आणि सरकारच्या खर्चाशी कसा संबंध आहे, हे लिंकेज तुम्हाला एकदा लावता आलं की ऑटोमॅटिकली तुम्हाला त्यामध्ये रिझल्ट येतो. सार्वजनिक प्राप्ती म्हणजे सरकारच्या महसुलाचे स्रोत कोणते आहेत, मग टॅक्सेस, करभार, कर घात कोणावर आहे, कराचा परिणाम काय होतो, सार्वजनिक खर्चाचे प्रकार, प्लॅन एक्सपेंडिचर, नॉन प्लॅन एक्सपेंडिचर, योजना खर्च आणि योजना बाह्य खर्च, जो रंगराजन पॅनलनं सांगितलं की रद्द करा. मग नवीन खर्चाचे प्रकार कोणते आलेत, मग खर्चामध्ये कोणत्या कर सुधारणा सुचवल्या आल्या आहेत. मग यामध्ये महत्त्वाचा तो कायदा तुम्हाला आठवत असेल, FRBM ॲक्ट आठवतो, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेटरी मॅनेजमेंट ॲक्ट. लोकांनी या फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेटरी मॅनेजमेंट ॲक्टवर PhD केली आणि एवढी PhD करूनही दरवर्षी आयोगाचा एकच प्रश्न असतो की खालीलपैकी कोणते स्टेटमेंट्स हे FRBM कायद्याच्या अंतर्गत मानले जातात. एक लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षार्थी बनायचंय, ज्ञानार्थी बनायचं नाहीये. एकदा तुमच्याकडे पैसा आला, तुम्हाला नोकरी मिळाली, तुम्ही सेटल झालात, घरचे आईवडील सुखी झाले, घरचे सुखी झाले की त्यानंतर मग तुम्ही PhD नाही, तुम्ही 15 नंबरचा चष्मा लावा, फरक पडत नाही. इथं विनाकारण हिरोगिरी करायची नाही, PhD करत बसायचं नाही. तुम्ही काय करा, एक सोपं तुम्हाला मी होमवर्क देतो. तुम्ही काय करा, आयोगाच्या इंडेक्सबद्दलचे मागचे सगळे प्रश्न चाळा. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवर एकच प्रश्न विचारला गेलाय किंवा 2, खालीलपैकी कोणते ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सच्या मोजमापाचे घटक आहेत, हा पहिला प्रश्न. किंवा दुसरा प्रश्न काय विचारला गेलाय, दुसरा प्रश्न विचारला गेलाय की भारताची ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये 2017ला काय रँक होती, 16ला काय रँक होती. बस याच्या पलीकडे कोणताही प्रश्न गेलेला नाही. राहील लक्षात? म्हणून लक्षात ठेवा, ज्ञानार्थी नाही बनायचे, परीक्षार्थी बनायचे. FRBM मी सगळं शिकवतो. फिस्कल इंडिकेटर्स काय आहेत, फिस्कल टार्गेट्स काय आहेत, FRBMचा पहिला कायदा केव्हा आला, त्यानंतर दुसरा कायदा केव्हा आला, त्यानंतर सध्या काय स्टेटस आहे, FRBM कोणत्या कोणत्या घटनांमुळे अफेक्ट झालं. मग हे शिकवत असताना अमेरिकेमधील हाऊसिंग घोटाळा सुद्धा शिकवला जातो, युरोपमधील युरोप झोन क्रायसिस शिकवला जातो, चायनीज इकॉनॉमीमधलं स्लोडाऊन सुद्धा शिकवलं जातं, किंवा 1997चं ईस्ट एशियन फायनान्शियल क्रायसिस सुद्धा शिकवलं जातं. का? कारण ते बॅकग्राऊंड सांगितल्याशिवाय तुम्हाला हे कन्सेप्ट कळणार नाही. पण हे कन्सेप्ट कळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती ही आहे की या सगळ्यांमध्ये प्रश्न काय येतो. मी एवढं सगळं शिकवल्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की प्रश्न कशावर येतो, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेटरी मॅनेजमेंट ॲक्टच्या अंतर्गत कोणते स्टेटमेंट्स मांडले जातात. त्यानंतर अंदाजपत्रकीय तूट, राजकोषीय तूट, तुटीच्या संकल्पना. तूट म्हणजे काय? सोपा कन्सेप्ट आहे. जेव्हा सरकारचा खर्च हा कमाईपेक्षा जास्त असतो, जेव्हा सरकारचा खर्च हा कमाईपेक्षा जास्त असतो तेव्हा त्याला आपण सरकारची तूट असं म्हणतो. हा एवढा सोपा कन्सेप्ट आहे. जेव्हा सरकारचा खर्च, तूट म्हणजे तेच झालं बघा, आपण काय म्हणतो, घरी आज अन्नधान्याची तूट आहे. तूट म्हणजे काय की आपल्याला उद्यासाठी आपली जी गरज आहे या गरजेपेक्षा अन्न कमी आहे, बरोबर आहे. तसे मी तसं तूट काय, सरकारचा खर्च जास्त आहे. मग सरकारचा खर्च जास्त असणं चांगलं आहे की वाईट आहे? बरोबर आहे. लगेच तुमच्या डोक्यात येईल की सरकारनं जास्त पैसे खर्च नको करायला, ते वाईट असतं. पण मित्रांनो, जर सरकारनं पैसे खर्च नाही केले तर तुमच्या या सिटी बसेस, तुमचं ST महामंडळ जे तोट्यात चाललंय ते तोट्यात जाणार नाही आणि तुम्हाला कमीत कमी 100 किलोमीटरसाठी 100-150 रुपये मोजावे लागतील, 200-250 रुपये मोजावे लागतील. हा सगळा खर्च, हा भार सरकार सहन करते. म्हणून लक्षात ठेवा, या सर्व ज्या तुटी असतात, या तुटी एका लेवलपर्यंत कशा असतात, एका लेवलपर्यंत या विकासात्मक असतात. पण त्याच्यानंतर जर समजा तूट वाढली आणि सरकारचा खर्च वाढला तर मार्केटमध्ये महागाई निर्माण होते. मग सरकारचा खर्च हा अति जास्त खर्च आणि कमी खर्च या दोन्हीच्या मध्ये बॅलन्स कसा ठेवायचा, मग यासाठी कोणती कमिटी आहे, त्यांनी काय सुचवलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा ॲनालिसिस म्हणजे सार्वजनिक वित्त. त्यानंतर सार्वजनिक कर्ज, त्यानंतर कार्य आधारित म्हणजे काय, परफॉर्मन्स बजेटिंग, झिरो बेस बजेटिंग, हे लक्षात ठेवा. परफॉर्मन्स बजेटिंग, त्यानंतर शून्य आधारित अर्थसंकल्प, झिरो बेस बजेटिंग आणि जेंडर बजेटिंग. म्हणजे बघा हे किती हुशार आहेत. बजेटचे प्रकार यांनी 3च दिलेत. पण जोपर्यंत तुम्ही अगोदरचे बजेट शिकत नाहीत, बजेटचे प्रकार शिकत नाहीत, तोपर्यंत हे तुम्हाला कळणारच नाही. जवळपास 6 ते 7 बजेटचे प्रकार आहेत.
आणि जोपर्यंत तुम्ही ह्या 3 बजेटच्या अगोदरचे 4 बजेट शिकत नाहीत, कोणता आउटपुट बजेटिंग म्हणजे काय, आउटकम बजेटिंग म्हणजे काय, त्यानंतर लाईन आयटम बजेटिंग म्हणजे काय, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, फंक्शनल बजेटिंग म्हणजे काय, जोपर्यंत तुम्ही हे सगळं शिकत नाहीत ना तोपर्यंत 3 बजेट तुम्हाला कळणारच नाही. आलं लक्षात? ह्या सगळे मुद्दे आपण शिकणार आहोत. तर तसं पाहायला गेलं तर या टॉपिकमध्ये काय काय आपण कव्हर करणार, मी थोडक्यात ते काय करतो लिस्ट तुम्हाला सांगतो की हा जो तिसरा टॉपिक आहे सार्वजनिक वित्त, यात आपला फोकस काय असणार आहे. सगळ्यात पहिला फोकस असणार आहे राजकोषीय धोरण म्हणजे फिस्कल पॉलिसी. त्यानंतर दुसरा आपला फोकस असणार आहे गुड्स, वेगवेगळ्या वस्तू प्लस गुंतवणूक करताना काय निकष आहे, काय लक्षात ठेवून गुंतवणूक केली जाते. तिसरा आपला प्रकार असणार आहे टॅक्सेस, जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. चौथा आपला महत्त्वाचा फोकस असणार आहे तो म्हणजे खर्च किंवा सरळ येतो FRBMचा कायदा. FRBMचा कायदा हा आपला सगळ्यात मेन फोकस असणार आहे, चौथा टार्गेट. त्यानंतर पाचवा आपलं टार्गेट असणार आहे वेगवेगळ्या त्रुटी शिकणं आणि 6वं टार्गेट असणार आहे अर्थसंकल्पांचे प्रकार. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही या सगळ्या गोष्टींवर फोकस करत नाहीत आणि या सगळ्यांचं लिंकेज लावत नाहीत तोपर्यंत तुम्हाला इकॉनॉमिक्समधनं मुक्ती मिळणार नाही. आणि हे आपलं मेन टार्गेट आहे की आपण या सगळ्यांवर काम करणार आहोत. राहील लक्षात? हा आपला तिसरा महत्त्वाचा टॉपिक झाला, तो आहे सार्वजनिक वित्त. तुम्हाला प्रश्न पडला असेल सर सिलेबस कुठनं घेतात, हा सगळा सिलेबस राज्यसेवा मुख्यचा सिलेबस आहे जो ॲज इट इज तुमच्या सगळ्या परीक्षांना कामाचा असतो. याचा जो थोडाफार उरलेला पोर्शन आहे तो आपण पार्ट 2 मध्ये घेणार आहोत. सध्या फक्त हा मेन पोर्शन आपण फोकस करणार आहोत, हे लक्षात ठेवा. राहील लक्षात? तर ठीक आहे, आपण पुढच्या डेमो लेक्चरला लवकरात लवकर भेटूया. थँक्यू.